नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण नॉर्मल डिस्ट्रीब्यूशन बद्दलची माहिती घेत होतो. ती माहिती घेत असताना आपण नॉर्मल डिस्ट्रीब्यूशनच्या क्वार्टाइल्स कशा काढायच्या ते आपण बघितलेलं आहे. फर्स्ट क्वार्टाइल, सेकंड क्वार्टाइल, थर्ड क्वार्टाइल, Q1, Q2, Q3. And also we have studied the quartile deviation of normal distribution. Now today we are going to study the MGF of normal distribution. How to find the MGF of normal distribution? What is the derivation for it? कशा पद्धतीने तो डिराइव करायचा MGF. MGF ला आपण काय म्हणतो? मोमेंट जनरेटिंग फंक्शन. आता आपल्याला माहिती आहे आपण जे रँडम व्हेरिएबल x आहे ते रँडम व्हेरिएबल फॉलोज नॉर्मल डिस्ट्रीब्यूशन विथ पॅरामीटर म्यू अँड सिग्मा स्क्वेअर. And from the definition of MGF, we also know that moment generating function, it is denoted by m suffix x t, mx of t is equal to expected value of e raised to tx. e raised to tx या फंक्शनची एक्सपेक्टेड व्हॅल्यू जर काढली तर आपल्याला काय मिळतो? MGF मोमेंट जनरेटिंग फंक्शन मिळतो. त्यामुळे मग आपण डेफिनेशन ऑफ एक्सपेक्टेशन ऑफ फंक्शन ऑफ रँडम व्हेरिएबल त्याच्यावरनं आपण mx ऑफ t इज इक्वल टू इंटिग्रेशन मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी ई रेस टू टी एक्स एफ एक्स डी एक्स असं लिहू शकतो आपण. आता तो एफ एक्स जो आहे तो आपला नॉर्मल डिस्ट्रीब्युशनचा असल्या कारणानं आपण तिथं त्याचा PDF लिहू शकतो एफ ऑफ एक्स. सो आपल्याला काय मिळेल? इंटिग्रेशन मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी ई रेस टू टी एक्स 1/√2π इंटू सिग्मा e raised to minus 1/2 x minus mu upon sigma bracket square into dx. अशा पद्धतीने काय होईल? आपल्याला ती टर्म मिळेल. आता ह्या टर्ममध्ये आपण काय करणार आहोत? x मायनस म्यू अपॉन सिग्मा जिथं आहे त्या ठिकाणी y पुट करणार आहोत. म्हणजे x मायनस म्यू अपॉन सिग्मा इज नथिंग बट y असं आपण त्याला म्हणणार आहोत. त्यामुळे आपल्याला x ची व्हॅल्यू काय मिळेल? तर म्यू प्लस सिग्मा y अशी मिळेल. त्यामुळे dx ची व्हॅल्यू काय मिळेल? सिग्मा dy अशी मिळेल. मग आता जर x तुमचा मायनस इन्फिनिटी पासून इन्फिनिटी पर्यंत लाय होत असेल तर मग y सुद्धा तुमचा काय होणार आहे? मायनस इन्फिनिटी पासून इन्फिनिटी पर्यंत लाय होणार आहे. आपण y चा जो फॉर्म्युला आहे x मायनस म्यू अपॉन सिग्मा त्यामध्ये x च्या व्हॅल्यूज त्या लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट पुट केलं तर आपल्याला y चं त्या पद्धतीने लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट मिळेल. मग आपण काय लिहू शकतो? सगळ्या y च्या टर्ममध्ये व्हॅल्यू पुट करून आपल्याला टर्म काय मिळेल बघा? मायनस इंटिग्रेशन मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी ई रेस टू टी इंटू ब्रॅकेट म्यू प्लस सिग्मा y 1/√2π सिग्मा इंटू ई रेस टू मायनस y²/2 इंटू सिग्मा dy. अशा पद्धतीने आपल्याला काय झालं? त्या व्हॅल्यू सगळ्या पुट केल्यानंतर आपल्याला टर्म मिळाली. ई रेस टू टी एक्स तिथं होता तो तिथं आपण x ची व्हॅल्यू पुट केली आणि जिथं x मायनस म्यू अपॉन सिग्मा होता तिथं त्याची व्हॅल्यू y ही पुट केली. अशा पद्धतीनं dx जिथं होता तिथं dx ची व्हॅल्यू पुट केली. अशा पद्धतीनं आपण काय केलं? x च्या टर्ममधलं जे सगळे इंटिग्रेशन आहे ते y च्या टर्ममध्ये आपण घेतलं आणि त्याची इंटिग्रेशनची रेंज सुद्धा आपण y चीच लिहिली. तर नेक्स्ट काय केलं? मी थोडी ॲडजस्टमेंट केली. काय? इंटिग्रेशनमध्ये इंटिग्रेशन मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी 1/√2π. आता तो वरच्या टर्ममध्ये सिग्मा न्यूमरेटरचा होता जो सिग्मा dy आणि √2π सिग्मा होता. तो सिग्मा कॅन्सल होईल. त्यामुळे 1/√2π नेक्स्ट स्टेपला येईल आपलं. आणि ई रेस टू काय होईल बघा? इथं मी काय केलं? जो दोन ठिकाणी आपले ई आहेत बरोबर, त्यामुळे पाया समान आहे घातांकाची काय होईल? बेरीज होईल. त्यामुळे ती बेरीज करत असताना मी काय केलं? पहिला जो ई रेस टू टी इंटू ब्रॅकेट आहे तो टी आतमध्ये मल्टिप्लायर घेतला सगळ्यांना आणि मग ती जी काय बेरीज आहे त्या पद्धतीने ते लिहिलं. काय येईल माझं? ई रेस टू म्यू टी प्लस सिग्मा वाय टी मायनस y²/2 म्हणजे हे घातांकी एकत्र करून लिहिले ई चे इंटू डी वाय. त्याला इक्वेशन 1 मी त्याला असं म्हटलं. आता हे इक्वेशन सॉल्व करत असताना आपल्याला जी ई ची पॉवर आहे ती ई ची पॉवर कशा पद्धतीनं सॉल्व करता येते आपण ते बघणार आहोत. तर ई ची पॉवर जी आहे ती ई ची पॉवर मी कन्सिडर करतो नेक्स्ट स्टेपला. ओके, नाव कन्सिडर म्यू टी प्लस सिग्मा वाय टी मायनस y²
टू हे आपल्याला सॉल्व करायचं आहे, सिम्प्लिफाय करायचं आहे. म्हणून त्यासाठी मी ते कन्सिडर केलं. कन्सिडर म्यू टी प्लस सिग्मा वाय टी मायनस वाय स्क्वेअर बाय टू इज इक्वल टू. आता मी काय केलं, शेवटच्या ज्या दोन टर्म आहेत, 3 टर्म आहेत आपल्याला एकूण, त्यातल्या पुढच्या ज्या 2 टर्म आहेत म्यू टी सोडून पुढच्या, तर त्या 2 टर्ममधून -1/2 मी कॉमन काढलं. तर आतमध्ये काय शिल्लक राहील बघा, मला -1/2 इन ब्रॅकेट वाय स्क्वेअर मायनस, आता दुसरी टर्म आहे त्यातून -1/2 कॉमन काढत असताना मला तिथं 2 मल्टिप्लायर घ्यावा लागेल, तर आणि तरच -1/2 आणि त्याचं मल्टिप्लिकेशन घेतल्यानंतर ओरिजिनल टर्म मला मिळेल. त्यामुळे मी काय घेतलं, तिथं -2 हा मल्टिप्लायर घेतला. सो वाय स्क्वेअर -2 इंटू सिग्मा वाय टी असं मला ते मिळेल, ब्रॅकेट कंप्लीट, प्लस म्यू टी, पहिली टर्म तशीच ती म्यू टी म्हणून मी तिथं घेतली. नेक्स्ट स्टेपला मी काय ॲडजस्टमेंट करतोय बघा. नेक्स्ट स्टेपला -1/2 वाय इंटू ब्रॅकेट वाय स्क्वेअर -2 सिग्मा वाय टी ब्रॅकेट कंप्लीट मायनस सिग्मा स्क्वेअर टी स्क्वेअर बाय 2 प्लस सिग्मा स्क्वेअर टी स्क्वेअर बाय 2. म्हणजे सिग्मा स्क्वेअर टी स्क्वेअर बाय 2 हा जो कॉन्स्टंट आहे तो मी एकदा मायनस केला आणि एकदा प्लस केला, म्हणजेच व्हॅल्यू ऑफ ओरिजिनल फंक्शन विल रिमेन अनचेंज्ड, बदलणार नाही ती. म्हणजे मायनस सिग्मा स्क्वेअर टी स्क्वेअर बाय 2 प्लस सिग्मा स्क्वेअर टी स्क्वेअर बाय 2 प्लस म्यू टी ओरिजिनल होता तसाच. अशा पद्धतीनं मी ॲडजस्टमेंट केली. आता नेक्स्ट स्टेपला मी काय करतो, तर नेक्स्ट स्टेपला मी जर परत पहिल्या ज्या 2 टर्म आहेत त्यातून -1/2 कॉमन काढला, तर मला काय मिळेल बघा, टर्म वाय स्क्वेअर -2 सिग्मा वाय टी प्लस सिग्मा स्क्वेअर टी स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये, ही सगळी ब्रॅकेटच्या बाहेर -1/2, आणि पुढच्या टर्म सिग्मा स्क्वेअर टी स्क्वेअर बाय 2 प्लस म्यू टी, ह्या टर्म तशाच आलेल्या आहेत. आता तुम्ही हा जो स्क्वेअर ब्रॅकेट बघितला, तर दॅट इज नथिंग बट दी स्क्वेअर एक्सपान्शन ऑफ, कुणाचा स्क्वेअर आहे, तर वाय मायनस सिग्मा टी याचा स्क्वेअर आहे तो. ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर जसा असतो, ए स्क्वेअर -2ab प्लस बी स्क्वेअर, त्या स्वरूपात ते आपल्याला दिसतंय. ए म्हणजे तुमचा वाय आहे, बी म्हणजे सिग्मा टी आहे, वायचा स्क्वेअर म्हणजे ए स्क्वेअर, -2 ए म्हणजे तुमचा वाय आहे, वाय त्यात आहे, सिग्मा टी म्हणजे तुमचा बी आहे, सो 2ab असल्यासारखं आहे तिथं, प्लस तुमचा बी म्हणजे सिग्मा टी आहे, त्यामुळे सिग्मा स्क्वेअर टी स्क्वेअर तिथं दिसतोय. त्यामुळं तुमचा वाय मायनस सिग्मा टी ब्रॅकेट स्क्वेअर याचं ते वरचं एक्सपान्शन आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल मी काय लिहिलं, वाय मायनस सिग्मा टी ब्रॅकेट स्क्वेअर असं लिहिलं, प्लस सिग्मा स्क्वेअर टी स्क्वेअर अपॉन 2 प्लस म्यू टी, ही टर्म तुमची तशीच आलेली आहे पुढं. आता हे जे सिम्प्लिफाय केलं होतं मी कन्सिडर करून, तुमचा ईचा घातांक जो होता, ईचा घात, ईची पॉवर जी होती ती आपण सिम्प्लिफाय करून या फॉर्मॅटमध्ये आणली. ती आता आपण काय करूया, इक्वेशन 1 मध्ये ओरिजिनल काय करूया, पुट करूया ईची पॉवर. मग ईची पॉवर तशी त्या पद्धतीने आपण पुट केली इथं व्हॅल्यू काढल्याप्रमाणे. इक्वेशन 1 बिकम्स mx ऑफ टी इज इक्वल टू 1/√2 पाय इंटिग्रेशन -∞ टू इन्फिनिटी ई रेज टू -1/2 पहिल्या ब्रॅकेटमध्ये वाय मायनस सिग्मा टी ब्रॅकेट स्क्वेअर प्लस म्यू टी प्लस सिग्मा स्क्वेअर टी स्क्वेअर बाय 2 अशा पद्धतीने दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये येईल. मग आता ह्या इंटू डी वाय ह्या टर्ममध्ये काय, जो आपला वाय मायनस सिग्मा टी जो आहे तिथं आपण काय करणार आहोत, झेड पुट करणार आहोत सिम्प्लिफाय करण्यासाठी. मग त्याच्यावरनं आपल्याला डी झेड जो आहे ॲज अ डी वाय इज इक्वल टू डी झेड असा आपल्याला मिळेल. ओके, मग त्या पद्धतीनं आपण काय केलं, ते सिम्प्लिफाय केलं. वायची रेंज जर -∞ टू इन्फिनिटी असेल तर झेडची रेंजसुद्धा -∞ टू इन्फिनिटी येणार. म्हणजे मला वायच्या टर्ममधलं फंक्शन सगळं जे आहे ते झेडमध्ये आता मी परत कन्वर्ट करतोय विथ द कन्वर्जन और ट्रान्सफॉर्मेशन झेड इज इक्वल टू वाय मायनस सिग्मा टी या पद्धतीनं. मग ती व्हॅल्यू मी काय करणार, पुट करणार वरच्या इक्वेशनमध्ये. आता जिथं वाय मायनस सिग्मा टी आहे तिथं झेड पुट होणार माझं. त्यामुळं मला पुढची टर्म काय मिळेल, mx ऑफ टी इज इक्वल टू 1/√2 पाय इंटू इंटिग्रेशन -∞ टू इन्फिनिटी
e raised to minus z square by 2 into e raised to mu t plus sigma square t square by 2. आता इथं काय केलं, दोन सेपरेट टर्म होत्या, 1 अपॉन वाय मायनस ब्रॅकेटमध्ये वाय मायनस मायनस 1/2 इंटू ब्रॅकेट वाय मायनस सिग्मा टी ब्रॅकेट स्क्वेअर ही एक टर्म आणि प्लस म्यू टी प्लस सिग्मा स्क्वेअर टी स्क्वेअर बाय 2 ही पुढची टर्म. ह्या दोन्ही टर्म्सची काय ॲडिशन आहे आणि दोघांचा पाया सेमच आहे, त्याचा बेस ई. तो बेस फक्त मी काय केला, सेपरेट करून लिहिला नेक्स्ट स्टेपमध्ये. आणि डी झेड तसाच, डी वायच्या ठिकाणी डी झेड आला. मग आता ई रेस टू म्यू टी प्लस सिग्मा स्क्वेअर टी स्क्वेअर बाय 2 ही जी टर्म आहे, तर त्यामध्ये कुठंही झेड नाही आहे. आपल्याला इंटिग्रेशन जे घ्यायचं आहे ते ओव्हर झेड घ्यायचं आहे, त्यामुळे ती सगळी टर्म कॉन्स्टंट आहे, त्यामुळे ती इंटिग्रेशनच्या बाहेर येईल. आणि जो आपला 1/√2 आहे तो इंटिग्रेशनमध्ये येईल. जर मी तसं लिहिलं तर ई रेस टू म्यू टी प्लस सिग्मा स्क्वेअर टी स्क्वेअर बाय 2 इंटिग्रेशन मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी 1/√2 ई रेस टू मायनस झेड स्क्वेअर बाय 2 इंटू डी झेड. आता हा इंटिग्रँड जो आहे तो इंटिग्रँड इज नथिंग बट दी PDF ऑफ स्टँडर्ड नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. आणि त्याचं इंटिग्रेशन ओव्हर होल रेंज, सगळी जी रेंज आहे तुमची स्टँडर्ड नॉर्मल व्हेरिएटची, त्याच्या ओव्हर जर इंटिग्रेशन घेतलं कुणाचं, तर PDF ऑफ स्टँडर्ड नॉर्मल डिस्ट्रीब्युशनचं, तर ते इक्वल टू 1 असतं. हे आपल्याला माहिती आहे. सो सिन्स इंटिग्रँड इज PDF ऑफ स्टँडर्ड नॉर्मल डिस्ट्रीब्युशन, इंटिग्रेशन मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी एफ झेड डी झेड इज इक्वल टू 1. देअरफॉर mx ऑफ टी, आपल्याला mx ऑफ टी mgf ऑफ नॉर्मल डिस्ट्रीब्युशन काय मिळतंय, तर ई रेस टू म्यू टी प्लस सिग्मा स्क्वेअर टी स्क्वेअर बाय 2, किंवा त्यालाच तुम्ही ई रेस टू म्यू टी प्लस 1/2 इंटू सिग्मा स्क्वेअर टी स्क्वेअर असं सुद्धा म्हणू शकता. सो दिस इज द MGF, मोमेंट जनरेटिंग फंक्शन ऑफ नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. आता या मोमेंट जनरेटिंग फंक्शनचा उपयोग आपल्याला कशासाठी होतो, तर आपण मोमेंट्स जे काढतो ते मोमेंट्स काढण्यासाठी आपल्याला याचा उपयोग होतो. किंवा मोमेंट जनरेटिंग फंक्शनवरूनच आपण CGF म्हणजे क्युम्युलेट जनरेटिंग फंक्शन हे आपण कॅल्क्युलेट करतो. क्युम्युलेट जनरेटिंग फंक्शन काढण्यासाठी आपल्याला MGFचा वापर होऊ शकतो. मग आपण आता नेक्स्ट काय करणार आहोत, तर CGF क्युम्युलेट जनरेटिंग फंक्शन आपण काढणार आहोत नॉर्मल डिस्ट्रीब्युशनचं. सो नेक्स्ट क्युम्युलेट जनरेटिंग फंक्शन, दॅट इज CGF. अँड ॲज वी नो CGF cumulative generative function, it is denoted by kx of t and that is nothing but log to the base e of mx of t. म्हणजे MGF जो आपला आहे त्याचा लॉग घेतला टू द बेस e, तर आपल्याला काय मिळतो, CGF cumulative generative function मिळतो, त्याला आपण kx of t असं म्हणतो. सो आपण तो CGF काढत असताना मग kx of t is equal to log to the base e of e raised to mu t plus 1/2 टी स्क्वेअर सिग्मा स्क्वेअर टी स्क्वेअर असं आपण घेतलं, त्याचा लॉग टू द बेस ई घेतला, तर तो किती मिळतो आपल्याला, तर म्यू टी प्लस सिग्मा स्क्वेअर टी स्क्वेअर बाय 2 असा आपल्याला तो मिळतो. कारण ई रेस टू समथिंगचा लॉग टू द बेस ई म्हणजे ई रेस टू समथिंग, त्याची जी ईची जी पॉवर असते तीच आपल्याला आपला आन्सर म्हणून मिळते. ओके, मग आता हे फंक्शन आपल्याला काय मिळालं, तर क्युम्युलेंट जनरेटिंग फंक्शन मिळालं. आता ह्याच्यावरून क्युम्युलंट्स कसे काढायचे, हाऊ टू फाइंड क्युम्युलंट्स. आता क्युम्युलंट्स त्यातला पहिला फर्स्ट ऑर्डर क्युम्युलंट जो आहे त्याला आपण K1 म्हणतो, अँड दॅट इज नथिंग बट कोइफिशियंट ऑफ द टर्म t raised to 1/1 फॅक्टोरियल इन द एक्सपान्शन ऑफ लॉग ऑफ mx ऑफ t, दॅट इज kx ऑफ t. म्हणजे kx ऑफ t म्हणजे आपलं CGF जे आहे, CGFचं एक्सपान्शन करत असताना t रेस टू 1/1 फॅक्टोरियलचा जो कोइफिशियंट आहे, म्हणजे थोडक्यात टीचा जो कोइफिशियंट आहे तो म्हणजे आपला काय असतो, फर्स्ट ऑर्डर क्युम्युलंट, किंवा त्याला आपण फर्स्ट क्युम्युलंट असं म्हणतो, K1. मग इथं आपण kx ऑफ t बघितलं आपण, तर त्या फंक्शनमध्ये टीचा कोइफिशियंट कोण आहे, तर म्यू आहे. सो K1 इज नथिंग बट म्यू, आणि K1 इज ऑलवेज इक्वल टू फर्स्ट ऑर्डर रॉ मोमेंट्स μ1 डॅश पण असतो, आणि दॅट इज इक्वल टू मीन असतो. आपला फर्स्ट ऑर्डर क्युम्युलंट इज नथिंग बट मीन. सो त्या पद्धतीने आपल्याला
फर्स्ट ऑर्डर क्युम्युलंट जो आहे तो आपल्याला मीन मिळालेला आहे. नेक्स्ट आता सेकंड K2. सो कोइफिशियंट ऑफ द टर्म t² अपॉन 2 फॅक्टोरियल इन द kx ऑफ t. म्हणजे तुमच्या CGFचं जे एक्सपान्शन आहे त्या एक्सपान्शनमधल्या t² अपॉन 2 फॅक्टोरियल या टर्मचा जो कोइफिशियंट असतो तो म्हणजे Q2 तुमचा सेकंड क्युम्युलंट असतो. त्यालाच आपण μ2 सेकंड ऑर्डर सेंट्रल मोमेंट्स असं सुद्धा म्हणतो. आणि तो काय असतो आपला, तर दॅट इज नथिंग बट हिअर इथं बघितलं तुम्ही तर t² अपॉन 2 फॅक्टोरियल म्हणजे 2च, t²/2 चा कोइफिशियंट कोण आहे, σ² आहे. त्यामुळे K2 तुमचा काय मिळणार आहे, σ². सो सेकंड ऑर्डर क्युम्युलंट जो आहे तुमचा, तो सेकंड ऑर्डर क्युम्युलंट जो मिळाला आहे तो तुमचा व्हेरियन्स ॲज अ व्हेरियन्स मिळतो तुम्हाला. इथं σ² मिळालेला आहे. तसाच आता ह्या फंक्शनसाठी kx ऑफ t इज इक्वल टू μt प्लस σ² t² अपॉन 2. हे जे kx ऑफ t आपला आहे CGF, त्यासाठी थर्ड ऑर्डर क्युम्युलंट. थर्ड क्युम्युलंट काय, तर कोइफिशियंट ऑफ द टर्म t³ अपॉन 3 फॅक्टोरियल इन द kx ऑफ t. म्हणजे CGFच्या एक्सपान्शनमध्ये t³ अपॉन 3 फॅक्टोरियल ह्या टर्मचा जो कोइफिशियंट असतो तो म्हणजे थर्ड क्युम्युलंट. पण इथं काय kx ऑफ t मध्ये CGFमध्ये ती टर्मच नाही आहे. म्हणजे याचा अर्थ ती टर्म नाही आहे म्हणजे त्याचा कोइफिशियंट 0 असणार. 0 मल्टिप्लाइड विथ एनिथिंग इज इक्वल टू 0. त्यामुळे ती टर्म तिथं व्हॅनिश झालेली दिसते. त्यामुळे त्या टर्मचा कोइफिशियंट आपल्याला काय गृहीत धरावा लागेल, 0 असा गृहीत धरावा लागेल. सो K3 इज इक्वल टू 0. सिमिलरली K4 is equal to coefficient of the term t⁴ upon 4 factorial in the expansion of kx of t. Also here the term for t⁴ upon 4 factorial is not present, so its coefficient will be considered as 0. So K4, that is fourth cumulant, is also 0. From this we can find μ4 fourth order central moment from the formula K4 plus 3 into K2². So we can put the values of K4 and K2 here. We get μ4 as 3 into σ⁴. म्हणजे फोर्थ ऑर्डर सेंट्रल मोमेंट आपला कसा मिळेल, तर 3 into σ⁴ अशा पद्धतीने आपल्याला फोर्थ ऑर्डर सेंट्रल मोमेंट मिळेल. In this way we have studied the MGF moment generating function of normal distribution as well as cumulant generating function of normal distribution. Also we have find the cumulants of normal distribution. So for today we are going to stop here.